नमस्कार. सुंदरबाजा कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर काही दिवसांपूर्वी एक दापोली दौरा होता आणि त्यानंतर मग म्हणजे भावाकडे गेलो होतो आणि दापोलीहून येता येता परतीच्या मार्गावर असताना बोरोंडी गावातील परशुराम भूमी या पवित्र स्थळाला भेट दिली आणि तिथे अर्धगोल पृथ्वीवर श्री भगवान परशुरामांची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे, तर ती देखील पाहिली आहे. तर कसं आहे, हे बोरोंडी जे गाव आहे तर ते साधारण दापोली मुख्य शहरापासून एक 15 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे भगवान परशुराम भूमी ही 15 किलोमीटर अंतरावर आहे आणि जे बोरोंडी गाव आहे ते साधारण मला वाटतं एक 12 किलोमीटर अंतरावर असेल. तर भगवान परशुराम हे कोकण भूमीचे जनक म्हटलं तरी चालेल, कारण ज्यांनी पवित्र अशा कोकण भूमीची निर्मिती केली तेच भगवान परशुराम. तर अशा भगवान परशुरामांच्या पवित्र स्थानाला आज आपण भेट देणार आहोत आणि हे स्थान म्हणजे ही जी प्रॉपर्टी आहे ती खाजगी मालमत्ता आहे आणि एक भव्य दिव्य असा पुतळा देखील त्यांचा उभारलेला आहे. तर अशा शांत निवांत ठिकाणाला आता आपण भेट देऊया. आणि हा रोड बघताय, हा बोरोंडी दाभोळ रोड आहे आणि ह्या रोडच्या अगदी लगतच ही परशुराम भूमी आहे. आणि इथे बघतोय आपण हा जो कोकणात जांभा दगड मिळतो, चिरा म्हणतो त्याला, तर चिऱ्याचे दगड दिसतात खाली पाकाडीसारखा केलेला आहे. आणि आपण जसं या मूर्तीच्या जवळ जाऊ तसं या मूर्तीची भव्यता आणि दिव्यता आपल्या लक्षात येते. तर इथे प्रवेशाची वेळ देखील दिलेली आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते संध्याकाळी 6 आणि शनिवार ते रविवार सकाळी 8 ते संध्याकाळी 6. तर अशी प्रवेशाची वेळ आहे आणि आता आपण आतमध्ये एंटर केलेला आहे. कोकणची निर्मिती करणारे भगवान परशुराम यांच्या मूर्तरूपाचे दर्शन घडावे यासाठी पुण्यातील मॉडर्न ऑप्टिशियन्स यांचे संचालक श्री अनिल गोविंद गानू आणि सौ अश्विनी अनिल गानू यांनी या स्मारकाची निर्मिती केलेली आहे. स्मारकात 40 फूट व्यासाच्या अर्धगोल पृथ्वीवर 21 फूट उंचीची परशुरामांची भव्य मूर्ती उभी आहे आणि ही मूर्ती ताम्रवर्णी असून फायबर ग्लासमध्ये बनवलेली आहे. सोलापूरचे शिल्पकार श्री ज्ञानेश्वर शिवाजी गाजुल यांच्या वर्षभराच्या मेहनतीतून ही मूर्ती साकारलेली आहे आणि 16 नोव्हेंबर 2010 रोजी ही मूर्ती आहे तर ती स्थानापन्न करण्यात आलेली आहे. आणि आता आपण 40 फूट व्यास असलेल्या या अर्धगोल पृथ्वीच्या दालनात आपण आतमध्ये प्रवेश करतो आहोत. इथे बघा भव्य दिव्य असं दालन आहे आणि हे जे दालन आहे तर त्यात एकही खांब नाही. फेरोक्रीट पद्धतीने हा अर्धगोल तयार केलेला आहे. खूप छान. इथे देखील परशुरामांची मूर्ती आहे आणि तसं बघायला गेलं ना तर आतमध्ये प्रवेश केल्यावर हे भव्य दालन आपल्या दृष्टीस पडतं. तसे बघितलं तर पर्यटक देखील होते आणि इथे आवाज हा घुमतो, म्हणजे एकदा बोललं तर आपल्याला 3-4 वेळा तरी ऐकायला येतो. आणि या स्मारकाभोवतीचा जो निसर्ग आहे तो देखील हिरवागार आणि अद्भुत आहे. खरंच इथे सौंदर्याचं म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचं एक अद्भुत दर्शन आपल्याला बघायला मिळतं. आणि या स्मारकाच्या एका बाजूला गेल्या असता इथे समोर बघताय तर करजगावचा तामस तीर्थ समुद्र किनारा आपल्या दृष्टीस पडतोय. अर्धगोल पृथ्वीवर भगवान परशुराम उभे आहेत आणि याच्या बाहेरच्या बाजूलाच इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे. म्हणजे ही मूर्ती कधी स्थापन झाली, कोणी स्थापन केली, तर संपूर्ण याची माहिती आहे. स्क्रीनशॉट काढून तुम्ही पाहू शकता. आणि ही अशी भव्य दिव्य मूर्ती उत्तराभिमुख आहे. उत्तरेकडे या मूर्तीचं तोंड आहे आणि खरंच एवढी भव्य दिव्य मूर्ती पाहताना आपण खरंच मंत्रमुग्ध होऊन जातो. खूपच छान. आणि बरेच पर्यटकांची रेलचेल चालू होती. ज्ञान, भक्ती आणि त्याग यांचा साक्षात्कार म्हणजे विष्णूंचा 6वा अवतार म्हणजेच भगवान परशुराम. अशा या भगवान परशुरामांचं मूर्त रूपात दर्शन घडावं आणि तरुण पिढीसाठी ते प्रेरणादायी ठरावं यासाठी पुण्यातील न्यू मॉडर्न ऑप्टिशियन्सचे मालक सौ अश्विनी आणि श्री अनिल गोविंद गानू यांनी बोरोंडीमध्ये या भव्य प्रांगणाची निर्मिती केलेली आहे. इथे त्यांनी 40 फूट व्यासाच्या अर्धगोल पृथ्वीवर 21 फूट उंचीची भगवान परशुरामांची मूर्ती उभारलेली आहे आणि आजूबाजूचा परिसर देखील तितकाच मनमोहक आणि निसर्गरम्य आहे. तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा नक्कीच या जागेच्या प्रेमात पडाल. ही जी भव्य दिव्य अशी मूर्ती साकारलेली आहे तर ते सोलापूरचे मूर्तिकार श्री ज्ञानेश्वर शिवाजी गाजुल यांनी वर्षभर मेहनत करून फायबर ग्लासमध्ये ही मूर्ती उभारलेली आहे. तर बोरोंडीमधील भगवान परशुराम भूमीला भेट दिल्यानंतर आता आपण जाणार आहोत तर दाभोळला.
दाभोळमधील वशिष्ठ नदीच्या तीरावर वसलेली, साधारण दाभोळ बंदरापासून एक 3 किलोमीटर अंतरावर असलेली आणि त्यानंतर मग दापोली मुख्य शहरापासून साधारण एक 30 किलोमीटर अंतरावर असलेली चंडिका देवीचं स्थान. अर्थातच हे स्थान गुहेमध्ये आहे, म्हणजे आई चंडिका देवी ही गुहेमध्ये विराजमान झालेली आहे. समस्त दाभोळकरांवर तिची कृपादृष्टी अशीच राहते आणि त्यानंतर मग देवीच्या दर्शनाला जो भक्त जातो त्यावर आई आपली कृपादृष्टी ठेवत असते. तर आता आपण जातोय दाभोळमधील आई चंडिका देवीच्या दर्शनाला. तर आता आपण दापोलीकडून दाभोळकडे आलो आहोत आणि दाभोळ बंदरापासून अलीकडे 3-4 किलोमीटरवर आणि दापोली मुख्य शहरापासून एक साधारण 28 ते 30 किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूला हे चंडिका देवीचं स्थान आहे. इथे बघताय कमानी आहे, स्वयंभू चंडिका देवी दाभोळ. तर आपण ज्या रोडने आलो तो सिंगल रोड आहे, कधी आलात तर सावकाश आहे. आणि समोरच बघता हे प्रशस्त असं पार्किंग आहे, अगदी मंदिराच्या बाजूलाच हे पार्किंग आहे. असं म्हटलं जातं की देवीचं स्वयंभू स्थान असलेली ही गुहा पांडवकालीन आहे. पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा त्यांनी या गुहेची निर्मिती केली. आणि देवीच्या स्वयंभू स्थानामागची कथा अशी आहे की गोसावी महंत जमनापुरी यांना देवीने स्वप्नात दृष्टांत दिला आणि गुहेचा मार्ग दाखवला आणि गुहेच्या द्वारावरील असलेली शिळा हटवण्यास सांगितले. त्याप्रमाणे जमनापुरी यांनी केले आणि त्यांना त्या गुहेत देवीची पाषाण मूर्ती आढळली. आणि या मूर्तीची विशेषता म्हणजे ही केवळ कमरेपर्यंत आहे, म्हणजे देवीचं अर्ध शरीर हे जमिनीखाली आहे. यानंतर जमनापुरी यांनी देवीची पूजा अर्चा चालू केली आणि कालांतराने ही पूजा अर्चा बाळपुरी यांच्यावर सोपून त्यांनी मंदिराजवळच जिवंत समाधी घेतली. आणि या गुहेचे प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे. तसंच या प्रवेशद्वाराची उंची लहान असल्यामुळे यामध्ये आतमध्ये वाकूनच प्रवेश करावा लागतो. आणि या गुहेत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. थोडंसं पुढे गेल्यावर देवी समोरील आपल्याला समय दिसतात आणि या समयेच्या प्रकाशातील देवीचं रूप बघणं हे एक विलक्षण अनुभव आहे, एक दैविक अनुभव आहे. आणि ह्या देवीसमोर फक्त गोड्या तेलातले नंदादीपच तेवत असतात. मंदिराच्या बाहेरच जमुनापुरी यांची जिवंत समाधी आहे. पुरी म्हणजे गोसावी आणि दशनाम समाजातील यांची मूळ उत्पत्ती शंकरापासून झालेली असं म्हणतात, म्हणून यांना सोयरसूतक लागत नाही. आणि या समाजातील माणूस मृत पावल्यानंतर त्यांच्या नामे शिवलिंग तयार केले जातात. तर दाभोळच्या टेकडीवर एका गुहेत वास्तव्यास असणारी आई चंडिका देवी आणि हे स्थान स्वयंभू असल्याचं सांगितलं जातं आणि तितकं तिथे पावित्र्य देखील राखलं जातं. तर तुम्ही जर बघितलं तर आई गुहेमध्ये वास्तव्य करते. त्यानंतर मग तिथे कोणताही विजेचा दिवा चालत नाही किंवा साधा टॉर्च देखील चालत नाही, तर तेलावर पेटलेले नंदादीप तिथे जळत असतात. त्या नंदादीपाच्या प्रकाशावर आईचं एक तेजोमय रूपाचं दर्शन घडत असतं. जे भक्त लांबून येतात किंवा मनोभावे आईची प्रार्थना करतात त्यांना नक्कीच आई पावत असते असं मान्यता आहे तिथली. तर असं सुंदर असं रूप आपल्याला बघायला मिळालं आई चंडिका देवीचं. आणि तिथे तुम्ही जेव्हा जाल तेव्हा नक्कीच आई चंडिका देवीच्या वास्तव्याचं आहे तुम्हाला एक अद्भुत दर्शन देखील होईल आणि एक अद्भुत साक्षात्कार देखील होईल. तर दापोलीमध्ये साधारण ही 2 जी ठिकाणं आहेत जी आपण या व्हिडिओमार्फत कव्हर केली, तर त्यांना तुम्ही व्हिजिट करणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण एक खूप छान दोन्ही ठिकाणं म्हणजे भगवान परशुराम भूमी आणि आई चंडिका देवीचं मंदिर हे खूप छान प्लेसेस आहेत. दोन्ही दैविक शक्ती असल्यामुळे कुठेतरी दैविकतेचा आपल्याला नक्कीच साक्षात्कार होतो दोन्ही ठिकाणी गेल्यावर. आणि साधारण दापोलीपासून मुख्य शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असणारं हे आई चंडिका देवीचं मंदिर आणि साधारण दापोली मुख्य शहरापासून एक 15 किलोमीटर अंतरावर असणारं भगवान परशुराम भूमी. तर ह्या 2 ठिकाणं तुम्ही जर दापोलीत गेला असाल पर्यटनासाठी तर नक्कीच व्हिजिट करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा, जेणेकरून आपल्या येणारं नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.